धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धाराशिवमधील परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफ सोबत बचाव कार्यात सहभागी. अथक प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातल्या 4घांना वाचवण्यात यश. सोलापुरातील बार्शीमध्ये चांदणी नदीवरचा पूल गेला वाहून. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला पावसानं झोडपलं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी शिरलं. घरं आणि शेत जमिनींमध्ये. अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणातून 44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना. बीडच्या आष्टी आणि कडामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कडी नदीला पूर तर अनेक घरं पाण्याखाली. ड्रोनच्या दृश्यातून धक्कादायक परिस्थिती समोर. धनंजय मुंडेंच्या मागणीवर अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद. मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल तर सूचनांचंही पालन केलं जाईल. अजित पवारांचं मोठं विधान. शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार आता प्रशासकाच्या हाती. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू.